अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। महिला उमेदवारांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे आणि त्यांचा औक्षण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट टक्कर जी आहे ती पाहायला मिळते। उमेदवारांकडून सकाळीच मतदान करण्याकडे कल या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जे उमेदवार आहेत वृषाली आपण पाहतोय की औक्षण त्यांचे या ठिकाणी केलं जात आहे। हो, आपल्या परंपरेनुसार कुठल्याही शुभ कार्याला जात असताना औक्षण जे आहे ते केलं जातं आणि त्याच्यानंतरच घरातून बाहेर पाऊल जे आहे ते टाकलं जातं। उमेदवारांची साहजिकच धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे। महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुती म्हणा, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून 29 महिला उमेदवार जे आहेत, प्रत्येकी 29 उमेदवार देण्यात आलेले आहेत। तर कोथरूड पॉप्युलेशन एवढी मोठी लोकसंख्या असतानाही अतिशय सुरळीतपणे चालणारी ही लोकशाही आहे। हे आपल्या सगळ्यांना या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की काही करून मतदान करा। म्हणजे माझ्याकडे आज रेग्युलर येणारे ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर ते मला भेटायला नमस्कार करायला आले, मतदान करतील आणि मग पुढे जायचे तिथे जातील। असं काही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रसंग असेल तरी तो आटपून किंवा मतदान आटपून मतदान मात्र पूर्ण केलं पाहिजे। माझ्या घरातल्या प्रत्येकाला हा आग्रह मी केला आहे, मतदान जो नाही करणार त्याने उद्या उस्माडे यायचं नाही। आपल्या सगळ्यांना खूप मतदानासाठी शुभेच्छा। दादा, तुम्ही कोथरूड अक्षरशः पिंजून काढला डे 1 पासून, प्रचाराच्या दिवसापासून ते अगदी शेवटपर्यंत। कसा हा सगळा अनुभव होता? आज मतदानाचा दिवस आहे, तुम्ही स्वतः मतदान करणार आहात, त्या भावना कशा आहेत? मी निवडून आल्याच्या दिवसापासूनच म्हणजे अगदी लगेच दिवाळी आली। दिवाळीत लोकांच्या घरोघर जाणं, आपली जी परंपरा आहे की एकमेकाला भेटवस्तू देणं, इथून सुरुवात करत 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 जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला संस्कार दिला की राजकीय क्षेत्रात तुम्ही जरी गेलात तर राजकीय क्षेत्रात जाऊनही तुम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं आहे। अनेक माध्यमांपैकी हे प्रभावी माध्यम आहे, एवढंच। ते तो संस्कार घेऊन रोज काम, रोज सेवा प्रकल्प, सेवा प्रकल्पांची आता तुमच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियातून मांडणी केली तर एखाद्या आचारसंहिता भंग होईल किंवा मी माझी स्तुती केली, माझ्यासाठी लोकांना फेवरेबल केलं, मोठी यादी आहे, त्याची व्हरायटी आहे आणि मी ती मतदानासाठी करत नाही। आय एम कन्व्हिन्स फॉर दॅट। परिणामी मला प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार फार कमी करावा लागला। खूप लोक वस्त्या वस्त्या कॉलनी निर्माण झाली, त्यामुळे आम्हीच उमेदवार आहोत। त्यामुळे मी खूप प्रवासही केला, जतला गेलो, सांगलीला गेलो, इचलकरंजीला गेलो, कोल्हापूर माझं होमटाऊन आहे तिथे 2 विधानसभांसाठी गेलो।